एकीकडे शासनानं ठरवलं की ज्या महिला या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र ठरत नाहीत त्यांची छाननी करायची आणि याच वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महिलांनी या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना हे अनुदान नको आहे। आतापर्यंत 10 महिलांनी अर्ज केलेत। आपल्यासोबत अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कधीपासून हे अर्ज केलेले आहेत आणि काय म्हटलंय या अर्जामध्ये। आपल्याकडं मागच्या 8 दिवसापासून दररोज 2-3 अर्ज या पद्धतीचे प्राप्त होत आहेत, ज्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही यापूर्वी या योजनेसाठी पात्र झालो होतो, अर्ज केलेला होता, तथापि आता आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे, तर तो बंद करण्यात यावा, अशा पद्धतीचे अर्ज आहेत। किती अर्ज आहेत असे? आतापर्यंत आमच्याकडं 10 ते 12 अर्ज प्राप्त आहेत। बरं, पण त्यात नेमकं काय मसुदा आहे अर्जामध्ये? मसुदा त्यांनी एवढंच लिहिलेलं आहे की यापूर्वी लाभ घेतलेला आहे, तथापि आता आम्हाला लाभ नको आहे। त्याबाबतची कारणं अशी स्पेसिफिक त्यांनी नमूद केलेली नाही आहेत। आता आम्ही आमच्या स्तरावरून त्याची डॅशबोर्डवरून पडताळणी करून ते लाभ त्यांचा कमी करण्याची कार्यवाही करू। बरं, शासनाकडे काही तपासणीसाठीचं आपल्याला पत्र आलंय का की ज्यांनी अर्ज केले आहेत त्या पात्र आहेत की अपात्र आहेत, याबद्दल काही सूचना आल्यात? अद्याप आलेल्या नाही त्याबद्दल कुठल्याही सूचना, त्यामुळे त्याबद्दल कुठलीही आता सध्या तरी कार्यवाही नाही आहे चालू। निश्चित आपण पाहू शकतो की महिलांनी आता अर्ज करायला सुरुवात केली आहे की हे अनुदान आम्हाला नको, आणि जेव्हापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं याची छाननी प्रक्रिया होईल असे संकेत दिले होते, त्यानंतर अशा प्रकारचे अर्ज यायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।